रवना भेटायचो सीझन चालू झालो आहे. आमासनी पण आज भेटली. पप्पानी सकाळच खैनाशी घेऊन आले. एकदम बारीक कळे असतानाच काढून घेऊन आले. ठेवल्यानी असता तर कोणतरी हात फिरवून गेला असता. लाल लाल मातीन चांगली माखलेली होती म्हणून चांगली चकाचक धुवून घेतलंय. घरात आलं तर आई पण तयारीक लागलीच होती. कांदोने कापून घेतलं नव्हतं आणि ह्या नवीन चुलीचा उद्घाटन पण आज ह्या भाजीनच होत आहे. ह्या भाजीत जास्त काय टाकूक लागत नाही. आईन रवना तर कापूक सुरुवात केली. जरा बुलबुली होती म्हणून कापूक जरा भारी पडली, पण कापून तर झाली. आणि त्याच्यात लसूण सोलायचा मोठा काम माझ्याकडे दिलेलं. ती जशी सोलून झाली तशी सुरुवात झाली. चुलीवरची कढई जशी तापली तशी त्याच्यात तेल ओतून घेतलं. त्याच्यात आधी लसूण, मोहरी काय टाकायची नाही, ती तर आता काय नाचायची नाही, म्हणून त्याच्याबरोबर आलं कांदो जसं लाल झालो तसं त्याच्यात घरचो मसाला टाकून घेतलं. त्याच्याच बरोबर गरम मसालो आणि हळद पण टाकून घेतले. एवढा सगळा मिक्स करून घेतले. तसं त्याच्यात घराशी बनवलेलं आला लसणीची पेस्ट पण टाकून घेतले. त्याच्यात आली आपली मेन वस्तू रवना, तर ती पण टाकून घेतले. त्याच्यात थोडा पाणी टाकून कोकमा पण टाकून घेतले. जशी एक उकळी आली तसं त्याच्यात मीठ पण टाकून घेतले. त्याच्याच बरोबर खोबरा आणि कोथिंबीर पण टाकले. झाली भाजी तयार. आता ही कशी लागतात ती कोणाक सांगूक नको, ती तर सगळ्यांकाच माहिती आहे.